जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण हरि श्रोते वर्गाने आणि आमच्या सरकारी वर्गाने नोंद घ्यावी. आमच्या पंचक्रोशीतील आमचं ग्रामीण भक्ती मंडळ या ठिकाणी माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा राम कृष्ण गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ तुम्हारा कुमारी जय कुमारी विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल वगैरे भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल
विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल राजा भांडवल बोला विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली पंढरीनाथ परिसरातील सर्व आपण या ठिकाणी उपस्थित राहून या सप्ताहात आपण सहकार्य करावं आणि प्रत्येक भाविक संस्थाला या ठिकाणी शीर्षणाचा आणि महाप्रसादाचा लाभ मिळावा यासाठी आपण थोडं लक्ष द्यावं. Hare
दिवस महाराजांच्या हस्ते संभाजी राजेंच्या प्रतिमेचं पूजन होईल आणि या अभिवादन करायचं आहे की सर्व वडिलांना विनंती आहे. देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि आपल्या सर्वांचा हा योगायोग आहे. आपण सर्वांनी प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर शाळेच्या दिवसामध्ये महाराजांना आपण अभिवादन करायचं आहे.
या ठिकाणी श्रीफळ तोडत आहेत. महाराज आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मोठ्याने. छत्रपती संभाजी राजे की, छत्रपती संभाजी राजे की, छत्रपती संभाजी राजे की.
मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाची न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी महायोग पीठे तरे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मदमव्ययम् श्रीमन्वामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वार करी संताचा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे चालू असलेला सत्संग आणि या सत्संगाची सांगता गांधणवाडी पांढरवाडी सुकुलवाडी कोतन परिसर सर्व वाड्या पासून विविध गावातून आलेली सगळी मंडळी सत्संग आणि सत्संगाची सांगता कोणाचा नेम कोणाची परंपरा कोणाचा कुलाचार कोणाचा आचार कोणी सांगितलेलं काम कोणी करायचं कोणी ऐकायचं कोणी सांगितलं कोणी ऐकायचं का ऐकायचं कशासाठी ऐकायचं काय काम आहे हे सुद्धा एक काम आहे की जे काम केल्याने आराम जे काम केल्याने समाधान जे काम केल्याने सुख जे काम केल्याच्या नंतर काम संपत आपलं काम कधीही संपलेलं नाही संपत नाही संपणार नाही कारण श्री संत महापुरुषांच्या दृष्टीने आपलं कामच काम नाही आपलं काम प्रापंचिक काम महाराज म्हणाले की झालं होतं असं ऐकलं पण पुढे कधी होईल असं काही हे सगळं खोटं आहे तुमचे राम महाराज या ठिकाणी बसलेले आहेत कसे काय आले काय महाराज काल का परवाच काय ठरवले काय आपलं चुंबळे ना गोडके महाराज काय केल्याने संपत नाही ते नाहीच ते काय म्हणले कुठेतरी झाला होता कुठेतरी पाहिला पण हे सगळं खोटं सगळं खोटं आहे म्हणणं सगळं खोटं आहे काय असं त्यांचं म्हणणं आहे ज्ञानोबा म्हणाले की प्रपंच एक झाला होता हे समूल मिथ्या वार्ता पुढे होईल मागोदा कदा कल्पांती कधीच नाही प्रपंच शब्द आणि मग आपण जे करतो हे काय कोणी काही सांगावं काही ऐकावं का नाही काही नका ऐकू नाही ऐकलं तरी त्यांचं त्यांना आपलं आपल्याला
नाहीतरी तसंच चालू आहे. कोणी कोणाचं ऐकायचं का नाही ऐकायचं त्यांचं काही राहिलं नाही. त्यांनी जे होतं ते सांगितलं. मग जेवढ्या अपेक्षा करशील आपण करू तेवढ्या अपेक्षा नुसत्या अपेक्षा राहतील, तेवढ्या आशा राहतील. सगळ्या ठिकाणी नाही म्हणशील परत येशील. करसी देवा विन आस अवघी होईल निराश. त्याच्याशिवाय काय प्रपंच काय आणि मग काय काम सांगितलं आपल्याला. तुकोबारा म्हणजे तुमचं चालू द्या, नाही ऐकायचं हरकत नाही. तुमचं जे चाललंय त्याच्यात थोडं थोडं पोराचं नाव ठेवा, बैलाचं ठेवा. पहिले बैलाची सुद्धा नावं देवाची नावं ठेवली जायची. महाराज म्हणाले कामामध्ये काम असं जरी काही म्हटला तरी सुद्धा चालेल. सुख होईल दुःखाचे हे नक्कीच जे आपल्याला कुठल्या तरी रूपाने सोसावं लागतं आपल्या समोर येतं ना, तेच जे नको, जे भीती वाटते ना, ती भीती न वाटता समाधान वाटत. जे दुःख वाटतं ना ते दुःख न वाटता समाधान वाटत. सुख होईल दुःखाचे तेच भास झाला. काहीतरी वाटलं आता राहिला नाही भाग. पहिलं बैल पहाटे बैल चाला जायचं. एखादं खोड असलं सगळ्या फांद्या तोडलेलं असं खोड आहे काहीतरी दिसतोय बसले शिव खाली बसला की ती उभं राहायचं, ती वाढायची. नाही वाढत आहे बर का, उभं राहिलं की आहे कमी झालं बर का. आणि कमी तू तुझ्या उठवाशा चालू आहे त्याच्या नाही. मंद अंधारामध्ये पहाटेच्या प्रहरी झावळ झावळ दिसायला लागलं. शिव खाली बसला की ते खोड असं उभं राहिलं दिसत. शिव उभं राहिलं की ते जरा कमी दिसाय. हे कमी कमी अधिक कस काय होतंय. आता उठबशा तुझ्या चालल्या तर त्याच्या. कधी कधी झाडाला कपडेच घातलेले असते, झाडाला म्हणा काठ्याला म्हणा नाही. बदगावणे चोरास्तव भासत असे. भासणं वेगळं पण तेच काय खोड होते मिठे. मला वाटलं कस काय ना काहीतरी उभं राहतय बसतय उठतय बसतय. अरे उठला बसला तू उठत होती गेली. अरे हे आपण ते त्या दिवशी फांद्यात वाढेल ते झाड तुझंच तोडा, तूच तोडलं, तुझ्याच लक्षात नाही. आपला भ्रम आपल्याला जो होतो. आणि मग काही विचार करा म्हणजे याला असं काहीतरी म्हणतात दुसरं काय म्हणते तुमच्यात काहीतरी म्हणतात ना तर कोणता पुरुष बर स्थान पुरुष कळला तेव्हा तो पुरुषही नाही. आणि आमच्या त्याला खोड म्हणते. झाडाचं खोड वाटलं प्रपंच एक फक्त कधीही संपलेला नाही, संपणार नाही. जे कधीच संपत नाही काम त्याला प्रपंच म्हणून. जे केल्याच्या नंतर संपत. आता पुढं काही कामच नाही, काम नाही म्हणून काही काम करायला गेले असं काही दुसरंच निर्माण झालं. आता तुकोबरा म्हणजे माझं तर सगळं संपलं, आता काही नाही उरलो उपकारा पुरता आता काही राहिलं नाही. ज्ञानोबरा म्हणले आता काय माझं काम संपलं. पण काम संपल्याच्या नंतर काय करावं. आता एका वेळेस बोलायला गेलो की गीता ऐसे गोड रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड अतुडले. काय करावं सहज बोलायला गेलो रिकामे वेळेत. आता वेळ राहिला थोडं. आता काय उगाच विनाकारण आपण नाही म्हणत का आता काय करा. आता काय वेळ तर काय जाणार मग काय करा. झाडाखाली बसा नाही तर पारो बसा नाही तर मारुती त्याला काय साक्षी त्याला कधी बोलीत असते गडी. हा दुपारी काय आता मग काय कोणी जोडीदार नसले काय करतात. कधी कधी होत्यात काही गमती. पण रिकाम वेळात आपण काय करतो. आपलं रिकामपण काय करतो. याच त्याला त्याच त्याला काय काय जे जे गडी जे जे करीत असतील ते
काय 11:30 वाजले. गोविंदराव किती वेळ आहे? अर्धा तास आहे. किती आलो? नाही ते सांगतात सांगले 1 तास. 1 तास ना. लग्न किती वाजता आहेत? 11:30. काय? विठ्ठल रिकामपण. आपलं रिकामपण काय करतो? आपलं रिकामपण काहीतरी काम वाढवतो. त्यांचं काम केल्याच्या नंतर श्री संत महापुरुषांनी ज्याचं जे सांगितलं ते काम जर झालं, ज्यांचं होईल त्यांचं, सगळ्याचं होत नाही. आमचं होतच नाही. आमचा प्रदर्शनीय परमार्थ. परमार्थ त्यांचं काम शब्दाचा अर्थ असा आहे की तुझं तुला, तुझ्यासाठी तुलाच करायचंय. जसं मला भूक लागली, तुम्ही कोणी जेवून उपयोग नाही. जेवायचे कोणी? ज्याला भूक लागल. औषध जो आजारी पडेल त्यांनी घ्यायचे ना, त्याच्या वरचं नाही. कोणाचं कोणाला, कोणाचं वजन कोणाच्या खांद्यावर काही आहे की काहीतरी, तेव्हा कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर. मला भूक लागली, तुम्ही जेवून काही उपयोग आहे का? तू जन्माला आलास ना, तुझं तू बघ. तुला कळत असलं तर ठीक, नाही तर आणखीन पुढं चलू दे. तसंच पुढे चालत राहा. जर तुला कळालं संसार बंद महापुरुषाचा संसार. त्यांचा संसार शब्दाचा अर्थ आहे जन्मन आणि मरण. आपण ज्याला संसार म्हणतो ते करत राहतो, म्हणून तो संसार कधी झालाच नाही, तो कधी होणारही नाही. केल्याच्या नंतर काम केलं, 16व्या वर्षीच काम झालं. आता काय करायचं? तिथून पुढे सर्व ग्रंथ निर्मित. तिथून पुढे की गीता ऐसे गोड आतुडले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ. का कोणते कोणते ग्रंथ कसे निर्माण, का निर्माण, काय विषय, कोणासाठी विषय. तुकोबाराय म्हणाले ज्याला जे कळतं ना त्याला त्या भाषेत त्याला सांगावं. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. कोणाला काय, कोणती भाषा नाही. ब्राह्मण कळाला ब्राह्मण म्हण, नाही आम्हाला स्थानु पुरुष कळाला खोड म्हण साधं झाडाचं, नाही आम्हाला रजू फजू काही कळालं दोरी म्हण. भाषा जे आहे समजायचे शेवटी तेच, कळायचंय तेच. सोप्या भाषेतलं अवघड भाषेत करून सांगितलं म्हणजे
तुलाही कळणार त्यालाही समजावणार. ज्याला सांगायचंय त्याला कळण्याच्या ऐवजी अगोदर तुला तर कळून घे. आपल्याला कोणाला सांगायचंय, काय सांगायचंय, काम सांगितलं सुरुवातीला मी की कोणी सांगितलं, त्यांनी सांगितलं हे काम करा. काम की जे काम तू करतोस ना तेच काम तुला सुखाच्या रूपाने समोर येईल. नाहीतर तेच करता करता सोंग करायला गेले काही, काहीला सोंग अंगलट येत होत, काहीच सोंग सज होत. बऱ्याच गळ्यांनी बऱ्याच ठिकाणी मूर्ती पूजून ठेवल्या आणि पुरून ठेवल्या म्हणजे देव निघाला. काहीच जमलं, काहीच गेलं वाया. एका गड्याने असं हे केलं की जो फक्कड महापुरुष महात्मा असत त्याला माझी पोरगी बायको म्हणून द्यायची. बरं आयरी गेली नाही. एक राजा बाबा सांगत इथं खेळता खेळता हे प्रकार झालाय. हा नाही पुढे ऋषिकेश पुढे नाही का. हा कोण जाणे कोणा घडे कृपा काय माहिती नाही. सगळी मंडळी दोन्ही वाड्याची मंडळी आली. त्यांनी सगळा प्रकार सांगितला मला किंवा असा असा प्रकार इथं होतोय. बराच काही प्रकार. तेव्हा सोंग पण याच्या मनात यांनी खरंच सांगितलं. फक्कड महात्मा आता फक्कड तू कशा तुझी पोरगी करी. राजाने पुकारलं, पुकार केली, दौंडी केली, नगरी चौकट जाहिरात झाली. एक सोंगाडे गेले तेव्हा आपल्याला बरं होईल ना, पोरगीची पोरगी बायको बहीण, राजा सासरा होईल, अर्ध राज्य आपल्याला मिळेल. काय हरकत आहे सोंग करायला. गेला बिचारा नदी किनारी कपडे काढून टाकले. कपडे काढून टाकले, जाळून टाकले, लंगोटी लावली, ध्यान करत बसला. आहे का म्हणून कोणीतरी शोधत होतं, कोणीतरी नाही तर राजदूत. पाहता 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 कळालं किंवा पांढरेवाडीच्या पलीकडे असो त्या खोसारात कोणतरी एक गडी बसलेला आहे. बाबा फक्कड महात्मा आहे, कोणीच नाही तिथं, माणूस नाही, काही नाही, काही नाही. हे कशाला सोंग करी. राजाला बातमी घेऊन या म्हणले. तर घेऊन या म्हणल्यानंतर आता जावाई करायच्या म्हणल्याच्या नंतर मोठमोठे गडी राजातले सगळे मुख्यमंत्र्यासकट तिथं नमस्कार चमत्कार सगळं सगळं सगळं. मनात बरं वाटलं. म्हणलं सोंग जमलं बा आपलं. वाजत गाजत जावाई म्हणून न्यायचंय सगळ्याच्या मनात. राजधानीत आणलंय, चौकून मिरवणूक चालली. राजवाडा जवळ येता येता लक्षात आलं त्याचं प्रारब्ध योग चांगले. जवळ गेल्याच्या नंतर राजाही समोर आला. कशासाठी काय अरे चाललंय काय, हे कशाला आणलं मला इथं. म्हणले तुमचं लग्न करायचंय, तुम्हाला राजाची मुलगी द्यायची. त्याच्या मनात एक आलं की सोंग केलं तर एक राजा प्रसन्न होतोय आणि खरंच परमार्थ केला असता तर तो का प्रसन्न होणार नाही. उडी टाकून पळून गेला. असे प्रसंग सांगत दिवस पुरणार नाही. बिल्वा मंगळाचा प्रकार सांगत असताना त्याला समोर यावं लागलं. समोर यावं लागलं. ए अंधाऱ्या कुठं चाललास, पडशील खाली, डोंगर तुटलेला आहे, कडा तुटलाय, मरशील.
तो म्हणला अरे वा 4 दिवस चाललोय तर पाखरू सुद्धा ओरडलं नाही आणि इथं मला हात सांगायला कोण आला? म्हणला ह्योच. ज्याच्यासाठी चाललोय ना तोच, दुसरा नाही कोणी, असं म्हणतात. लंडनची लंडन गावखोरी व्यंगात्मक फार गोष्टी गमतीच्या असतात. काही हाक मारलं म्हणून तो जोरात निघाला पुढे गेला आणि पुढे परमात्म्याने हात धरला. कृष्ण पुढे पुढे चालला मरशील. म्हणला तुला कोणीच बोलिलं की ग? हा मी ज्याच्यासाठी चाललोय त्याच्यासाठी त्याला असली गरज तुला कोणी बोललंय? अरे म्हणलं माग तर होय. ज्याच्या हाताचा स्पर्श ज्याच्या हाताला झाला, या हाताचा स्पर्श त्या हाताला, तो हात विश्वाचा मालक आणि त्याचा हात. आता या आंधळ्याची गोष्ट सांगत नाही, कथा एका महापुरुषाची. तो हात आणि तो स्पर्श, हाताला हात धरला आणि बाजूला झाला. म्हणला काही असो काम तर झालं. ए सोड आता ह्या वाटायला जा. आता तू जर वाट दाखवायला असलास मग आता दुसरं कोणती वाट पाहिजे? अजून वाट तर तुझीच पाहत होतो ना. वाट पाहेगा विठोबा, तुझीच वाट पाहत होतो. जमलं ना आता सोड. आता सोडायसाठी धरला. आता त्यांनी मारला झटक्या की झाला बाजूला. ते म्हणलं आता तुझ्या झटक्याला विश्व पुरत नाही, मी कोण रे बाबा? तुझ्या झटक्याला तुझे अवतारच त्याच्यासाठी, झटका देण्यासाठी. आणि आजचं कीर्तन तरी काय आहे? तुका म्हणे धर्म संस्थापने, ज्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं कशासाठी? एक छत्रपती नाही तर मला असं वाटतं की आज शेंडी आणि कुंकू नाही या राज्यात. एकट्या पठ्ठ्याने सडो क्या पडो धर्म आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने. कोणी कालचं माहिती नसतं म्हणून आपण आज जगतो. किती काय करावं लागलं असेल त्यांना माहिती. ज्याने जी कामं केली त्यांना ती कामं करत असताना कोणी सुख नाही पडू दिलं. बाहेरच्यानी नाही, सोयरे म्हणणाराने, जात म्हणणाराने, घोरपडे असोत, जे असोत, मोरे असोत, हे जावळीचे गडी त्याच खोऱ्यातील. पण अर्थात आता ते तिकडे एवढं जमलंय नसेल कदाचित. हे तिकून इकडं छत्रपती कुठले? औरंगाबाद. भोसले कुठले? वेरूळचे. ज्ञानोबा कुठले? इथले. हे सगळे मराठवाड्यातले गडी तिकडे जाऊन ते कस काय त्यांना जमलंय नसेल कदाचित. आम्ही इकडं आमच्याच बापाचं सगळं, हे इकडे येऊन नाही जमलं. नाही राज्याभिषेक होऊ दिला. करायचं आपलं आपल्याला करायचंय ना. तुझी मान्यता असली पाहिजे याचं काय घे नाही. आमचं आम्हाला करायचं नाही. इथले बामण दुसऱ्या बामणाकडून काय लग्न लागत नाही का? राज्याभिषेक राहिला का? आज कोणाचं नाव राहिलं? माणसाने करत राहावं. आमक्यामुळं काही राहील अजिबात नाही. हे काम करत असताना परमार्थ काम सांगत असताना काय सांगितलं? हे काम तुझंच काम आहे. तुझंच काम तुला करायचंय. तुला मुक्त व्हायचंय. कारण जे नसलेलं दुसऱ्याचं ओझं तू घेतलं. नामदेवराय म्हणले घेऊन या छंद माझे माझे मुक्त होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे.
हे कधी कळतं? दुसऱ्याला पेटवलं की मग कळतं की हे काही खरं नाही, मनुष्य जन्म पाण्याचा बुडबुडा, हे तिथल्या गप्पा. काय आता काय तुझं बघ ना, आता काय जवळ काळ असे दुरी ठेला, आपलं आपल्याला काम करायचे. काला शब्दाचा अर्थ आहे तुझं तुला कळून घे. एक दिवस तुला असंच व्हायचंय, एक दिवस तुझी चिता आहे, याची चिंता कर, बाकीची नको चिंता करू. कोणासाठी चिंता करू नको. काम कधी ही जमीन कोणी आणली नाही, कोणी नेणार नाही, ही माझी म्हणू नको. लाखो जण माझी म्हणत गेले. मी नेहमी सांगत असतो की ही जमीन कधीपासून कोण असा माईचा लाला आहे की सांगू शकतो की अमक्या दिवसाला झाली म्हणून आलेली आहे का? ही कोणी आणलेली आहे का? कोणी मालक आहे का हिचा? हिचा मालक वेगळा आहे. 4 दिवस तुझं नाव राहते का तो तेवढंच येड्यावणी करतोस. हा किती दिवस? एक 5, 25, 30 वर्ष बस. मग लागलो होतो गुडघे दुखते, ऐकायला येत नाही, चालता येत नाही, अमुक होत नाही. सगळ्या गमती सुरू झाल्या. लागली नोटीस, कमी येड्यावणी करतो. तुला कळत नाही, त्या टायमाला याला कळायला पाहिजे की आता बघा, आता आपलं आपण बघा काही. पण काही केलं तरी काठीवर चल, नाही तर लोटून दि, नाही तर तिकडे उपाची मर. तरी पण आशा, मी अगोदर शब्द सांगून गेलो की सगळ्यात जेवढे अपेक्षा तेवढ्या निर्पे काहीच नाही. आणि मग कधी आपल्याला काय मिळणार आहे? तुकोबारांनी परमात्म्याच्या मुखामध्ये शब्द घातले आणि सांगितलं की असं. त्यावेळेला त्यांनी सांगितले तुम्हाला पाहिजे का? तर जो आत्महित, आत्मचिंतन, जो ज्याच्यासाठी, जो ज्या नावाने वागतोय, जिने ज्याचं मंगळसूत्र बांधलंय ना, ते दाखवायला नाही, प्रपंच करायला. माळ घातली ना त्याच्यासाठी. मंगळसूत्र शब्दाचा अर्थ त्या दिवशी मेल्यावर तुळशीचे पानं घाला म्हणतात असं नाही. आता तू तुझ्या हाताने या देहावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे. तुकोबाराय म्हणाले झाला प्रेत रूप शरीराचा भाव. अगोदर मी सांगितलं की आता काम संपलं, आता या देहाचंही काम संपलं. लक्ष्येला ठाव स्मशानीचा काला झाला, काम संपलं. लक्ष्येला आता काय? आता दिवसचारी खेळी मिळी. हे पारमार्थिक जीवन पाहिजे का? जर तर तिथे गेल्याच्या नंतर वनात गेलास, एकांतात गेलास, लोकात आल्याचा विषयच नाही. परमार्थ आणि परमार्थाचा अर्थ, काला आणि काल्याचा अर्थ. अवघे कोण? अरे तुझं मन अगोदर. तिथं गेला, कुठे गेला? बसला चव्हाटो. कधी या तिथे आमचं गोविंदराव आहे ते तिथे बसले.
मी ऐकलं कोणाचं ते कोणीतरी म्हणत होतं तिथं. कोणी ऐकलं? अरे नाही, माझ्या कानाने ऐकलं. कानाने म्हणजे माझ्या कानाने. कान ऐकतो का? तिथं असं अरे कशाला मी पाहिलं. अरे नाही, माझ्या डोळ्याने पाहिलं. आणि म्हणतो का तुझे पाय बघत म्हणून? माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्या कानाने ऐकलं. माझं मनच नव्हतं ते करायचं बरं काय, तिथे कीर्तन जायचं, पण उगाच तुझ्यामुळं आलतो मी. तुझा कान, तुझा डोळा, तुझं मन. तुकोबारा हेच तर म्हणले ना, अवघे अगोदर मन. कारण अंधारा आपण सुद्धा जर डोळे लावून तेव्हा तो खरं म्हणजे बरं का. हा आलं लक्षात. डोळे लावलं की लक्षात येईल का तुझी अंतःकरण वृत्ती कानाच्या द्वारा, तुझी अंतःकरण वृत्ती डोळ्याच्या द्वारा किती ठिकाणी पांगते हे नाही. एकाग्र चित्ती तुझे पाय एकची धरीला. एकच विषय, एक विषय तो सकळांचा हरी. हे एकमेवा द्वितीय ब्रह्म. एकच आपुला तो एक. एक जो आहे त्याला काही कोणी यांच्यासारखे म्हणते. आता यांनी पाहिलं नाही मला माहित नाही, पण मी काय पाहिलं नाही. काय परब्रह्म काहीतरी म्हणतात, तुम्ही सांगत होता. हा मी नाही पाहिजे. तेव्हा ब्रह्म परब्रह्म आणि देव तुकोबरा म्हणजे आपुला तो एक. तोच आहे ना, ज्याला जे म्हणायचं त्याने ते म्हणा. कोणी मामा म्हणा, कोणी काका म्हणा, कोणी चुलता म्हणा. नाव जरी वेगळी असली तरी आहे मात्र तो आहे ना, तो एकच आहे. कोणी मावशी म्हणा, नाही तर कोणी आई म्हणा, कोणी चुलती म्हणा, कोणी आत्या म्हणा, कोणी काही म्हणा. कोणी पाटातलं पाणी, कोणी तळ्यातलं पाणी, कोणी वाफ्यातलं. अरे पाणी तिथूनच आलंय. सगळं ते एकच. तुझ्यात सुद्धा तेच आहे. आणि ते जोपर्यंत तुझ्यात आहे ना याच्यात, तोपर्यंतच. पुन्हा नाही केले होय अवघे विठोबाच्या. ते नाव घ्या. आता आम्ही पुढे गेलो की काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. कोणी सांगितलं हे? आम्हाला त्यांनी सांगितलं, आमच्या मालकाने. कोणी? गह्यानी प्रसादे. हा वारकरी संप्रदाय त्यांचा आहे. निवृत्ती गह्यानी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन. कृष्ण नामे म्हणून आज काला किंवा ते चरित्र उच्चारावे. का? कृष्ण परमात्म्याचं चरित्र का उच्चारायचं, का बोलायचंय, का सांगायचंय, त्यांची इच्छा. त्यांनी सांगितलं. आता दुसरा उपाय नाही. जेवढे उपाय करशील ना तेवढे अपाय होतील. किती आशा कर, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अवघे सांगत होतो. अवघे काय? मनाने शरीराने सुद्धा. त्याला काय काही पायाने चल. पायाने चालता चालता मोकार टिवल्या गावल्या इकडे तिकडे हे ते काही म्हणण्यापेक्षा त्याचं नाव घे, तिकडं चल. असं जर झालं तर मनातून केलंस ना, यज्ञ पाऊला पाऊल नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. सोपं वरम आम्हाला त्यांनी सांगितलं भक्ती कशी करायची. काला म्हणजे काल. एवढं तुला कळालं की काला झाला. काला शब्दाचा अर्थ आता शेवट, मानवी जन्म. आता हे शेवटाली पाळी तेव्हा मनुष्य जन्म. आता शेवट आहे. तर याच्यात जर नाही कळालं की पुन्हा भे कवी पुनरपि जन्मी जठरे श्वेनम येतुम खडनुस्तारे कृपया पारे दे. पुन्हा 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 त्या गाढवाच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, डासाच्या, सापाच्या, इंचवाच्या दिसणारे हे आणाने इथून गेला चप्पल आण. महाराज ते सुद्धा चपलाने. साप निघाला, हाना 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 महाराज. प्रत्येक योनी, कोणत्या योनीत काय पंचायत कशी परिस्थिती आहे
अनेक दुःखे, काय किती दुःख कोणकोणत्या योनीतलं. मग शेवटची पाळी, माणसाचा जन्म, हा मंडप, हा झेंडा, ही माळ, हा टाळ, हा विना, हा मृदंग, हे वाजायचं. आणि मग यातला जो आवाज येईल ना, तो आवाज कदाचित तुझ्या कानातून जर आत गेला ना, जर मला शब्दाचा अर्थ त्याला, या आत्म्याला कळाला ना, मग तू सेवन करणं, मग कळालं तर शिवू ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिवू ब्रह्मरस आवडीने ते टाळ वाजावेत, वाजता यावेत. आणि कसे वाजायचे? श्रुती म्हणजे लावणी मृदंग, लावणी श्रुती, टाळ, टाळाचाही आवाज, धन धना नादर साळ, घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नाद. हे नाद, याला नाद ब्रह्म म्हटलंय, याला सुद्धा परमात्मा म्हटलंय. म्हणून तुझं तुला शेवटचं म्हणून अवघे मन बुद्धी चित्त हे सगळं इकडं जर आलं ना, बाकी त्याचं कामच नाही. मग अवघे माझ्या मागे मागे. जर असं जर पाहिजे असेल तर याच जन्मात आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. मग काय मिळत आहे म्हणल्यानंतर जर कळालं इथं काहीतरी वाटत नाही, मग काय लागले पळायला. पळू नका. पळाला सावकाश चला. या शब्दाचा अर्थ असा आहे, हळूहळू चला. कोणाला सांगितलं? आपला आपण तिथं मुझे गेलो नाही म्हणायचं. फार मोठ्या चालत कोणी कोणाची न बोला, हे शास्त्रकार गली नाव. हे असून ते तसून, हे असून क्षणिकम क्षणिकम शून्यम शून्यम. इथं बस ना. कोणी काही म्हणायचं नाही. बोलायचंय ना, सावकाश बोला. पाहिजे तर बोलू नका. आपण बोलल्याने काही होणार आहे का? नाही ना. सावकाश, घाई करू नका. तुकोबाराय म्हणले, चालत असताना हळू हळू चाला. कोणी नाही बोलायचं. हे शास्त्रकार, आपला विषय नाही. शास्त्रकाराला सांगितलंय. पहिला शून्य, तिथं ते पहिले कोठेची नव्हते काही. अवघे शून्यची होते पाही न बोला. हे कोण? कपिलस्य कणादस्य गौतमस्य पतंजले व्यासस्य जैमिनच्चाहुः शास्त्राण्याहुः षडेवहि. हे 6 आणखीन 6, हे असे 10-12 जण लय येड्यावणी करायला लागले. तुम्ही यांना जसं म्हटलं, तुम्ही 12 घरच्या 12 गे पेले 12 हत्ती. हे 12 हे नाव बराच विचार करायला होणार आहे. ते काय आता इथला विचार नाही तो. तेव्हा कोणी कोणाची न बोला. चालत असताना गडबड करू नका. परमार्थामध्ये सावकाश. आज माळा घातली, गंध लावला, 1 दोन वाऱ्या केल्या, माझ्यासाठी 1 दोन कीर्तन केले की झाले संत. कीर्तन करता येतील, पैसे मिळतील, बाकीचं नाही मिळायचं. काय कळालं तुला? महाराज आणि महाराजापैकी परमार्थी किती असतील? महाराज लोकांपैकी टाळकरी वाजवणारे नाही म्हणत नाही. कीर्तनकार परमार्थिक आहेत का?
ऐ काय किती किती पैसे दिले तिकडे काय 10,000 30,000 जशी रेंज तस हे मिळत ते नाही. कशाने काय होतं पुढं पुढे अवघड यमदंड. काय काय आहे तुझा हेतू काय करताना परमार्थ. जर सावकाश गडबड होईल धडक बसर कशाची. इतकं सरळ नाही. भल्या भल्याशी लावीला अशी ही थट्टा का बरी नव्हे असं. तेव्हा परमार्थ वर्ष कोटी शतही अपि परमात्मा सांगतात अर्जुन अमनुष्यानाम सहस्रेषु. श्री ज्ञाननाथांनी त्याच्यात सुधारणा करून सांगितलं की कोटीवरी परी पुन्हा त्याच्यात परी शब्द आहे. अस्तीच्या महापुरी रिघता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरी विपाईला निघे कदाचित. कोट्यावधी महाराजातून कदाचित एखादाच परमार्थासाठी परमार्थ परमार्थिक परमार्थ अवघड गोष्ट आहे. तेव्हा परमार्थिक परमार्थ व्यावहारिक परमार्थ. आताचा आमचा परमार्थ व्यावहारिक. तुम्ही सांगितलं आम्ही आलो तर आमचं लक्ष पाकिटाकर हेतू कीर्तनाचा का फळ मिळत नाही. पेरलेलं का उगवत नाही. कोरड्यात कशाला फिरतोस रे बाबा. कोरड्या जमिनी पेरलेलं उगवतात कुठं. आलेला सगळा तोर जर कैऱ्या लागल्या तर आंब्याचं झाडच राहायचं नाही. तोर किती पडतो कैऱ्या किती पडत्यात वाऱ्याने किती पडत्यात ही जात्यात किती आडीत घालून नक्की आंबा हा शब्द किती कैऱ्या. इतकं सरळ नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या. तेव्हा परमार्थ प्रत्येक जण राजकारणातला प्रत्येक जण राजकारणी शेवट तिथे किती गडी किती येत तुमचे 60 का 65 60 मधून एकच गडी 288 मधून 548 मध्ये मी पावत वाट आम्हाला वाटतं तो वाटत उद्या कस काय ती वाटत पडला नाही. बोलायचंय ना बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा. परमार्थिक परमार्थ अति अवघड गोष्ट आहे. चर्चा करणं बी इतकं सोपं नाही. तेव्हा बोलणंही सोपं नाही. पण काय बोलायचंय निरोबारामले अरे काय आहे इथं आलाच नाही काही कळालं की नाही तुला. गडबड नाही. हे कोणाला उद्देशून काय वाक्य आहे एक एक वाक्य आणि अनेक दिवस विचार करावा चिंतन करावं करणाऱ्यासाठी. तेव्हा कोणी कोणाशी न बोलावं. कारण प्रकार असा होईल हे बाकीचं बोलण्यातच वेळ निघून जायचा आणि वेळ निघून गेल्यानंतर काळ आल्यावर काय करशील. तुका बघा शेवटच्या भानदास एकनाथ नामदेव जनार्दन. लॉकडाऊन असलं तरी 10 लाख पब्लिक डोंगरातून पुण्यतिथीला. आपला फायदा हे सगळ्यासाठी सांगतात तुकोबा. कोणाला एकाला नाही. तुका म्हणे सांडा घाटी आपणही माणसं तेही माणसं होते. तोही सकळा सारिखा दिसे. ज्ञानोबा म्हणाले की ते आपल्यासारखेच असतात. कान नाक डोळे हात पाय सगळं खाणं पिणं चालतं बोलणं. त्याने त्यावेळेला प्रश्न विचारला कसे असतात हृदयत किम कसे वागतात. नवीन प्रकृती मोहिनी आश्रिता सांगितलं की ते असे असतात. असो जाऊ द्या. तेव्हा काला फक्त
कसे असतात, कसे वागतात, कसे चालतात, आणि ते आपल्यासारखेच असते. ते काही वेगळे आहेत का? हा, खाणं पिणं चालणं बोलणं सगळं पश्चात श्रवण विषय जिग्रण असणं गच्छाय शोकान शोषण प्रलोभन विसर्जन गुणन मिशन निर्विशन अपि हे सगळं 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 आपल्यासारखं. ते काही वेगळे आहे काही? फक्त त्यांना हे कळालेलं असतं जे कळायचं ते. आपल्याला एवढं जरी कळालं का मला कळालं नाही तरी खूप झालं. पण आपण अरे काय कळालं? हा, आपल्याला कळालं नाही एवढं जरी कळालं ना खूप कळालं. माणूस प्रयत्न तरी करेल. कळतच वर हात करायचा. शाळेत पोरायला कोणता प्रश्न कोणाला येतो रे, उगाच हात केला. मास्तरला म्हटलं खरंच येतोय का? त्याने विचारलं नाही, यालाही कळालं नाही. आपलं चुकतं हे जर आपल्याला कळालं तर कोणीतरी सांगेल हे बरोबर आहे. इथं तो पुढा आहे. अंबाण्याला जायचे, नगरला जायचे, पाथडीला जायचे, इकडं वर जायचे. कोणाला विचार ना बाबा नाही कळालं तर हे रस्ता कोणकडे जातोय, ते कोणकडे जातोय. पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयार. त्यांनी विचारलं काय देव कृपा करील ती लाज निर्मळा निशुभा पै काला तोटा होऊ नये. नाही झाला फायदा चालेल पण तोटा तरी नको. नाही मिळायला हरकत नाही पण असलेलं तरी जाऊ नये. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आयुष्य एवढं आयुष्य 100 वर्ष नाही पण कळायला लागल्यापासून एवढं तरी कळावं की मला कळावं. नाही कळालं ते तरी कळावं, मला नाही कळालं त्याच्यासाठी तरी प्रयत्न केला. तोटा नको आहे. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी आजी शब्दाचा अर्थ आहे मानवी जन्म. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आपले 10 मिनिटाच्या आत सगळा भाग उरकायचा. भावार्थ झालेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये विश्वात्मक शक्ती प्रकट झाली. ज्या ज्या लीला कधी बालवयापासून म्हणण्यापेक्षा आई वडिलांच्या लग्नापासून सुरुवात झाली. नाही तू सांगितलं इथं या सगळ्या देव लोकांना सांगितलं यादव समग्र वारे तुम्ही. सगळं गबाळवरूनच आणलं होतं. आपलं आपलं साहित्य बरोबर असलं म्हणजे काही अडचण येत नाही. परमात्म्याने सगळ्या देव लोकांना सांगितलं. या मंत्र गौरवणीच्या रूपाने प्रगट झाले. हे सगळं त्या नाहीतरी आपलं काय इथं आपण कोण? सगळा ममय वंशो जीवलोकी सगळं तर त्याच आहे. तरी दावी तसे लीळा संभूतीची हा सगळा प्रकार हे आपला उगा हा त्याचा खेळ चाललाय. आणि आपल्या गमती आपल्याला वाटतं मी केलं तू दार तू कोण कुठं काय एवढं. असे तुझ्यासारखे किती विठ्ठल महाराजांसारखे किती महाराज या महाराष्ट्रात हंता मीची एक काय काला करत असताना सगळे गडी म्हणले बाबा इथं आलोत पण काय खायला नाही ना. मग या कोणाकोणाची इथं काय काय कस काय काहीच नाही. बरं तुमच्या घरी आमच्या इथं आहे पण ते खायलाच मिळत नाही ना. इकडे मी देतो आजी देतो पोटभरी. सगळ्याच्या घरी सुरू असताना सगळे म्हणजे आपल्या आपल्या चर्चा करून काही उपयोग नाही. विठाला विठाला
केलं काय पाहिजे? अगं चला म्हणले सगळे जण आपण सगळ्याच गावातल्या मिळाल्या. काय झालं? अगं आम्ही सगळ्यांनी पाहायला गेलो होतो. पाहती गवळणी दगती पागती सगळं काहीच नाही ठेवलं याच्यात. रिकामा असं तर काहीतरी ठेवता येतो. नाही तर तुकोबा म्हणले आम्ही माल घेऊन गेलो पण काय कोणी घ्या म्हणजे आमच्याकडे ठेवायला जागा नाही राहिली. फुकट घ्या. कसं आहे लय चांगली वस्तू फुकट मिळाली त्याचा परिणाम वेगळा होतो. हे फुकटच द्यायला लागले. ठेवले नको तुमचं तुम्हाला. साठवणीची देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता बळच नाही. सगळं कोरा आहे ना म्हणून तर जमलं म्हणून लिहिता आलं. 1400 वर्ष जरी बाबा जगला तरी कोरा राहिला म्हणून तर मुक्ता चांगा माझं पोरग चोरी करत नाही. चोरी करण्याच्या वयाचं नाही त्याचं कमी आहे का? जिथे भक्ती आहे तिथं कमी काही आहे का? हा भक्ती. आता भक्ती शब्दाचा अर्थ आहे यशोदा. जिच्या इथं देणे दा यच्छती काय दिलं? भक्ती काय देते? भक्तीचे उदरी ज्ञान पाहिजे. भक्ती विना मोक्ष नाही हा विहिरीत लागलेला नळ रात्रंदिवस उपसा चालू. एवढा नळ लागला मोटरची 5ची मोटर 10ची मोटर चालली तरी पाणी उपसत नाही. खांदली तिथपर्यंत जिथं पाणी लागतं तिथपर्यंत खांदली. नळ लागला मग खुश. तसा सेवा जेथ ज्ञानाचा पुरखा. यशोदा माता म्हणती माझ्याकडे काय कमी आहे? माझं पोरग माझ्याच घरी राहत कुठं जात नाही खेळे इथं अंगणी माझ्या खेळ. 5 वर्षाचे माझे बाळा अंगणी माझ्या काय लटकीत घेता आलगे गुळगुळचा रे. अशा बोलू लागल्याच्या नंतर डोकी लागता याचे पाठी यशोदा माता मध्ये काय तुम्हाला वाटलं पाहिजे काय ब्रह्म काय नाही हा कोण आहे कळाला का तुम्हाला? हा ब्रह्म विद्येचा तुम्ही याची धर. कसं शक्य आहे? कसा सापडेल हा नाही कोणालाही सापडणार नाही. कोणाला सापडला देव भाविकाचे हाती शहाणे मरती तरी नाही. मी थांब तू येत ना मग थांब आम्हाला काही थांबा मग तुम्हाला सांग. जेव्हा मी काहीच नाही मी काही नाही मी संपलं सगळं मिळालं. मी आलं काहीच नाही. सगळ्या गवळणीला यशोदा मातेने असं सांगितलं. त्यानंतर परमात्म्याने विचार केला की पुरे झालं. मग
शंभू राजा
तुका म्हणे आता तो म्हणजे वाई संसारचे या संसार सगळे म्हणजे ज्ञानदेव महंत गुरुवर्य विठ्ठल महाराज गैनीनाथ गड शास्त्री यांच्या अमृतवाणी एक काका आपल्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे, इच्छा आहे. आमचे नानाभाऊ ससे उपसरपंच माजी गांधरवाडी, मगम खेंगरे माजी सरपंच पांढरवाडी आणि विश्वनाथ भोसले काका समर्थक कार्यकर्ते आहेत. त्यांची खूप इच्छा आहे की आपलं स्वागत आम्हाला करून द्यावं. हरकत नाही, आपण तिन्ही घेणार आहोत आणि मंडप मध्ये थोडीशी शिस्त पाळा. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण विठ्ठल महाराज गैनीनाथ गड शास्त्री यांच्या हस्ते मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत. यानंतर आमचे काकाचे कार्यकर्ते आमचे नानाभाऊ ससे, मगम खेंगरे, विश्वनाथ भोसले लवकरात लवकर आपण काकांचं स्वागत करू. त्यांनी ह्या सप्ताहासाठी 7,001 रुपया देणगी या ठिकाणी दिलेली आहे. अप्पा जरांगे यांचं देखील महाराजांना विनंती करतो की स्वागत करावं. साहेबांचं देखील आपण फेटा भरून स्वागत करावं. अगदी पुरुष मंडळी या ठिकाणी ज्यावेळेस सूचना येईल तोपर्यंत आपण उठायचं नाही अशी विनंती आहे. या ठिकाणी आमचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल अप्पा साला, त्यानंतर उद्धवशेठ पवार सरपंच यांना देखील विनंती करतो की महाराज आपल्याला फेटा बांधणार आहेत आणि स्वागत करणार आहेत. लवकरात लवकर व्यासपीठाकडे येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. आमचे पिंपळवाडीचे सरपंच माऊली पवार आपल्याला देखील विनंती आहे, आपलं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. समोर येऊन महाराजांच्या हस्ते आपलं स्वागत स्वीकारावं. आमचे दामणगाव गटाचे आणि ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी गांधरवाडीच आहे असे आमचे सध्याचे दामणगावचे नेते, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पिसाळ यांचं देखील स्वागत महाराजांना विनंती करतो की त्यांचं देखील आपण स्वागत करावं. ओतनगावचे सरपंच महेशजी खेंगरे आपण देखील स्वागत मूर्ती आहात, आपण स्वागत स्वीकारावं. या ठिकाणी अशोक जेरे 2 मिनिटांमध्ये प्रस्तावित करावं आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. अशोक जेरे 2 मिनिटांमध्ये, अगदी 2 मिनिटांमध्ये. आज राम महाराज डोंगर यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते होत आहे, त्यांनी तो स्वीकारावा. संत वामन भाऊ प्रगट स्थान पांढरवाडी गैनीनाथगड यांचे काल्याचे कीर्तन आपण सर्वांनीच ऐकलेले आहे. त्याचबरोबर या समारोह प्रसंगी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेबजी आंबे काका, तसेच शशी साहेबांनी ज्यांचं नाव घेतलं असे याच गावचे पण स्थलांतरित झालेले बाळासाहेबजी पिसाळ आणि सर्वच राजकीय मंडळी, त्याचबरोबर या सप्ताहासाठी उपस्थित राहिलेले राम महाराज डोंगर परिसरातून आलेले सर्व टाळकरी, या ठिकाणी महाप्रसादासाठी दान स्वरूपातही कोणी रोख रक्कम देत आहे. त्यामुळं माझी राजकीय मंडळीला एकच विनंती आहे की आम्ही सप्ताह समिती तुम्हाला ठराविकच काही अशी गोष्ट किंवा वस्तू किंवा हे करा असं मागणार नाही. जसंच हा समाज ज्याच्या त्याच्या परीनं या ठिकाणी दान देऊन या देवस्थानाची प्रगती करीत आहे, तसं राजकीय मंडळीनं ज्याला जे देऊ वाटतंय ते देऊन शकता आणि ते घेण्यास आम्ही सप्ताह कमिटी सन्मान करू तुमचा, काही देत असाल तर. आणि आपण सर्वजण या सप्ताहासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल. पांढरवाडी फाटा या ठिकाणी गांधनवाडी, पांढरवाडी आणि सकोलवाडी या 3 गावचा एकत्रित होत असलेला सप्ताह, या सप्त्याच्या सांगता प्रसंगी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आदर केला जातो असे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कालेच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता झालेली आहे.
आजची लग्नतिथी आहे, त्यामुळं सर्वांनाच गडबड आहे. परंतु आजच्या या सप्त्या प्रसंगी अतिशय चांगला योग म्हणजे आपल्या सर्वांचं भूषण छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंची आजची जयंती, आणि या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आता मी महाराजांचं कीर्तन ऐकत असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रबोधनासाठी त्यांनी त्यांच्या वाणीमधून आपल्याला एक शिदोरी दिलेली आहे. चांगलं वागा, चांगलं राहा, आणि फुकटच्याची किंमत सहजासहजी समजत नसते. खरोखरच महाराजांची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीचा जर विचार केला, ज्याला सहज मिळतं त्याला त्याची किंमत नसते. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर त्या ठिकाणी रात्रंदिवस हे जे आपले भजनी मंडळ आहे, गेल्या 7 दिवसापासून, आणि या गावचे जे काही भजनी मंडळ आहे गेल्या 12 महिन्यापासून रात्रंदिवस आपल्या देवाची, आपल्या गावाची, धार्मिक क्षेत्रामधलं आपलं काम ते अहोरात्र करत असतात. म्हणून हा नाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. त्यांचं कष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, परंतु खरोखरच या सर्वांच्या कष्टातूनच ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होत असतात. जे महाराजांनी आपल्याला सांगितलं की फुकटचं सहज शक्य कोणाला होत नाही, आणि ज्याला फुकटचं भेटतं त्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणून आपल्याला महाराजांनी असे वेगवेगळे अनेक आमच्या हातून सत्कार्य हो, ज्यांनी आम्हाला काही दिशा दिली, त्या दिशेचं चांगलं निराकरण आमच्या हातून हो, ही संकल्पना आपण ज्यावेळेस महाराजांच्या व सप्ताह कमिटीने ती स्वीकारावी एवढी मी त्यांना विनंती करतो, आणि महाराजांची आज्ञा घेऊन मी या ठिकाणी थांबतो. जय आहे. धन्यवाद मौल्याप्पा. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या सप्ताहासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं आता कालाचं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं, ते आपल्या सगळ्यांचे परमपूज्य आदरणीय विठ्ठल महाराज. या सप्ताहासाठी उपस्थित असलेले सर्व राजकीय क्षेत्रातील, सर्व सामाजिक क्षेत्रातील आणि ह्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मंडळी, बरोबर इथं सप्ताहाला होतो, आणि त्याच्यानंतर इथली प्रगती, मंदिर झालं, सभामंडप झाला, नंतर शेड झाल्या, आणि आता गावकऱ्यांनी इथं मागणी केली की बाबा काहीतरी आपण सुद्धा इथं दिलं पाहिजे. याच्या पूर्वी जे गावामध्ये कामं झाले त्याचा सुद्धा उल्लेख या निमित्तानं इथं होणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत मी आमदार झाल्यानंतर ह्या ग्रामपंचायत अंतर्गत 1,35,00,000 रुपयाचे कामं आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पांढरवाडी येथे 3 लाख रुपयाचे पेव्हिंग ब्लॉक, सकुंडेवाडी येथे 3 लाख रुपयाचे पेव्हिंग ब्लॉक, गांधरवाडी येथे 3 लाख रुपये, बेदरवाडी सिमेंट रस्ता 4,90,000 रुपये, गांधरवाडी पांढरवाडी गेटेड बंधारा एक पूर्वीचा मंजूर झालेला आहे, त्याचंही काम आता कंप्लीट होत आलंय वाटतं, तो 76 लाख रुपयाचा. गांधनवाडी येथे 2 तलाव दुरुस्ती, तलावाच्या इथे दुरुस्तीचं आता आपण एका तलावाची दुरुस्ती 21 लाख रुपये आणि दुसऱ्या तलावाची दुरुस्ती 16 लाख रुपये, ते आता टेंडर प्रोसेसला काम आहे. तर ते त्याच्यानंतर गांधरवाडी येथे गैनाथ मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवले 3 लाख रुपये, आणि गांधरवाडी जिल्हा परिषद शाळा कंपाऊंड वॉल 5 लाख रुपये, असे एकूण 1,35,00,000 रुपयाची कामं आपण ह्या भागामध्ये आतापर्यंत केले. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाच्या बाबतीत किंवा सार्वजनिक जे कामं असतील जे आपण मला सुचवतात ते निश्चित प्रमाणात आपण करू, कारण आपला हा डोंगरी भाग आहे आणि ह्या भागामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाणी अडवण्याचं काम करू तेवढा फायदा आपल्याला शेतीसाठी या ठिकाणी होईल. कारण आपल्यापाशी पडणारा पाऊस खाली वाहून गेला आणि नुसतं पाण्याकडे आपण पाहत बसलो तर ते गेटेड बांधाऱ्याचे असतील किंवा तलावाच्या दुरुस्ती असतील किंवा इतर कोणतेही काम असतील ते मला आपण सगळ्यांनी गावकऱ्यांनी सुचवत ते आपण 100% पूर्ण करू. या सप्ताहाच्या निमित्तानं आज संभाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा मी सर्व जमलेले भाविक भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मी जास्त काही नाही पण 5 लाख रुपये माझ्या निधीमधून या ठिकाणी
आपल्याला सभामंडपासाठी देतो 10 लाख रुपयाची मागणी आहे, पण 5 आता देतो, पुढच्या टप्प्यात परत 5 देतो, असे 10 लाख रुपयाचा सभामंडप या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी शब्द देतो. ते 5 लाख रुपयाचं जे पत्र आहे ते ह्या 4-2 दिवसातच देतो. म्हणजे उगाच सांगायचं आणि काहीतरी निघून जायचं त्या पद्धतीचं माझं काम नाही. मी आपलं सांगितलं की ते काम झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्यापाशी जेवढे पैसे शिल्लक आहेत तेवढंच बोललं पाहिजे. तर 5 लाख रुपयाचं जे पत्र आहे ते मी तुम्हाला येत्या आठवड्यात कुणीही माझ्याकडे या, सरपंच येतील किंवा तुम्ही कुणीही या, ते मी तुम्हाला देतो. आणि पुढे चाल सोडून ठेवा, परत पुढचे 5 लाख रुपयाचं काम पूर्ण करून देण्याचं माझं काम आहे. रस्त्याचं सुद्धा मला सांगितलं होतं, पण आपल्या रस्त्याचं मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या रस्त्यावर काहीतरी डिस्प्यूट आहे. तो सुटल्यानंतर म्हणजे तुमच्यामध्ये तो प्रॉब्लेम सुटल्यानंतर तो रस्ता सुद्धा इथपर्यंत पूर्ण आपण करून घेऊ, या पद्धतीने सुद्धा मी शब्द देतो. आणि आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, आदरणीय महाराजांच्या हाताने आमचा सत्कार झाला, ते आमचं मोठं सौभाग्य आहे. तर सर्व ग्रामस्थांचे, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व क्षेत्रातील आदरणीय जमलेले भक्तगण व महंत हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज शास्त्री यांचं खूप उत्कृष्ट असे काळे कीर्तन आणि मंत्रमुग्ध झालेले सर्व भाविक आणि आष्टीपाडोदा शिरूर मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय बाळासाहेब काका आजबे यांनी आपल्या संस्थांसाठी 5 लाख रुपये जाहीर केले आणि 5 लाख रुपये थोड्या दिवसात येतील. त्यांना सर्व तिन्ही वाड्याच्या वतीने परत राजेबाई थापे आणि अशोक जेने आपण महाराजांना नारळ द्यावा. या ठिकाणी हरिभक्ती परायण राम महाराज डोंगर आज या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. तसेच आमचे दनवडे महाराज साईबाबा संस्था हे देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या तिन्ही गावच्या तरुण मित्रांना विनंती आहे, या ठिकाणी महापंगत होणार आहे, आपण थोडस वाढण्याचं आपल्याला काम करायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव